लक्ष्मी नारायण नारायण हरि हरि लक्ष्मी नारायण नारायण हरि हरि सत्यनारायण नारायण हरि हरि सत्यनारायण नारायण हरि हरि अग्नि नारायण नारायण हरि हरि अग्नि नारायण नारायण हरि हरि यज्ञ नारायण नारायण हरि हरि यज्ञ नारायण नारायण हरि हरि शिव नारायण नारायण हरि हरि शिव नारायण नारायण हरि हरि सूर्य नारायण नारायण हरि हरि सूर्य नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि भजमन नारायण नारायण हरि हरि भजमन नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण 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 नारायण हरि हरि चला सुरुवात करूया दोस्तांपासून. गुरु
सर्वप्रथम मन स्थिर करण्याकरिता, मन पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेण्याकरिता, मनाला पूर्णपणे आपल्या शरीराशी जोडण्याकरिता करूया उत्थित विवेकासन. स्थिती पहा, टाचा जोडलेला आहे, पायाच्या अंगठ्यामध्ये येतात शक्ती अंतर, दोन्ही पायांवर समान असा भार, हात नमस्काराच्या स्थितीत, मनगट छातीशी हलकासा स्पर्श करीत, पाठ मान अगदी सरळ, हनुवटी थोडी खाली झुकलेली, डोळे अलगदचे मिटलेले आणि चेहऱ्यावर अगदी प्रसन्नशी भाव. लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या श्वास आणि प्रश्वासावर. दीर्घ श्वास घेत आहोत आपण आणि सावकाश प्रश्वास करतो आहोत. जेव्हा श्वास घेतो तेव्हा विश्वातील एक अलौकिक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, तर प्रश्वास करताना शरीरातील सर्व नकोसलेले तत्व, सर्व दुःख, सर्व नकारात्मक विचार बाहेर टाकले जातात. प्रत्येक श्वास आणि प्रश्वास शरीराला तसेच मनाला ताजेपणा देणारा, प्रसन्नता देणारा. श्वास घेत्या वेळेस मनगट जिथे छातीशी स्पर्श करतात तिथे एक हलकासा ताण आपल्याला जाणवतो. प्रश्वास करते वेळेस त्याच ठिकाणी एक शिथिलता अनुभवास येते. ही शिथिलता हवी हवीशी वाटणारी. आता आपण प्रयत्नपूर्वक ही शिथिलता संपूर्ण शरीरात प्रस्थापित करूया. त्याकरिता मी एक एक अवयवाचं नाव घेईन. आपण आपलं लक्ष मन त्या ठिकाणी केंद्रित करीत मनाच्या डोळ्यानं तो अवयव पूर्णपणे निहाळून निरखून पहा. शिथिल करायचा आहे, तेथील स्नायू बिंदू सोडून द्यायचे आहे. सर्वप्रथम डोक्याचा भाग, संपूर्ण डोकं बाहेरून आतून मेंदूसह मनाच्या डोळ्याने पाहून शिथिल सोडून द्यायचे. कपाळ, बाह्य प्रदेश शिथिल, दोन्ही भुवया, भ्रूमध्य शिथिल सोडून द्यायचे. दोन्ही डोळे बाहेरून पापण्या आतून डोळ्यांसहित शिथिल. दोन्ही नासिका मार्ग आतमध्यपर्यंत पहा, शिथिल सोडून द्यायचे. दोन्ही कान शिथिल, दोन्ही कान बाहेरून आतून शिथिल सोडा. दोन्ही गाल एवढे शिथिल की जणू लटकत आहे. हनुवटी शिथिल. दोन्ही ओठ एकमेकांशी हलकासा स्पर्श करीत शिथिल सोडून द्यायचे. तोंडाच्या आतमध्ये संपूर्ण दंतपंक्ती, जिव्हा, मुखपोकळी, टाळूचा भाग शिथिल सोडा. लक्ष मानेकडे, मानेचे 7 मणके, कंठ, गळा शिथिल सोडून द्यायचा. आता संपूर्ण मेरुदंड डोक्यापासून तर कमरेपर्यंत 33 मणक्यांचा बनलेला मनाच्या डोळ्यांनी हळूहळू पाहत शिथिल सोडून द्या. पाठीची उजवीकडील बाजू कमरेपासून तर पाठीपर्यंत शिथिल सोडत वर या. डावीकडील पाठीची बाजू पुन्हा सवड खांद्यापासून खाली कमरेपर्यंत शिथिल सोडत खाली जा. शरीराच्या दोन्ही बाजू कमरेपासून तर वर बगलेपर्यंत शिथिल सोडत वर यायचं. आता दोन्ही खांदे पूर्णपणे शिथिल. दोन्ही दंड गोलाकार असे मनाच्या डोळ्याने पाहत शिथिल सोडून द्यायचे. दोन्ही गोपर शिथिल, दोन्ही प्रकोष्ठ शिथिल सोडा. दोन्ही मनगट 8 हाडांची बनलेली मनाच्या डोळ्याने पाहून शिथिल सोडून द्यायची. हाताचे तळवे, हाताची 10 बोट एकमेकांशी हलकासा स्पर्श करीत त्या स्पर्शाची जाणीव अनुभवत शिथिल सोडून द्या. लक्ष छातीकडे, उजवीकडील छातीचा भाग बाहेरून आतून फुफ्फुसासह शिथिल. डावीकडील छातीचा भाग बाहेरून आतून फुफ्फुस आणि हृदयासह शिथिल सोडा. लक्ष पोटाकडे, संपूर्ण पोट बाहेरून आपण आतड्यांसहित मनाच्या डोळ्याने पहा शिथिल सोडून द्या. कंबर शिथिल. कटिबोल्यातील सर्व अवयव शिथिल सोडायचे. दोन्ही नितंब शिथिल, दोन्ही मांड्या शिथिल सोडा. दोन्ही गुडघे शिथिल, दोन्ही पोटऱ्या महत्वपूर्णशा मनाच्या डोळ्याने पाहून शिथिल सोडून द्या. दोन्ही घोटे शिथिल, दोन्ही टाचा शिथिल सोडा. पायाचे तळवे, पायाची 10 बोट जमिनीशी हलकासा स्पर्श करीत त्या स्पर्शाची जाणीव अनुभवत शिथिल सोडून द्या. आता आपलं संपूर्ण शरीर डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत शिथिल झालेलं आहे, शांत झालं आहे. मन अगदी प्रसन्न आहे. चला तर या प्रसन्न मनाने मनातल्या मनात स्वामीजींचं स्मरण करूया. मनाच्याच डोळ्यांनी त्यांचं दर्शन घेऊया. जणू काही प्रसन्न मुद्रेने साक्षात स्वामीजीच आपल्या पुढे साकार झाले आणि आपल्याला आशीर्वाद देतात अशी मनाची कल्पना करत स्वामीजींपुढे एक संकल्प करूया. काय आहे आपला संकल्प? सोबत म्हणायचा आहे. जीवनामध्ये समाधान, सुख तथा निरोगत्व लाभण्यासाठी यथाशक्तीच का न हो, परंतु नित्य अगदी निरंतर असा योगाभ्यास करण्याचा आपण संकल्प करीत आहोत. आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने आपला हा संकल्प निश्चितच पूर्ण होईल. चला तर या संकल्पासह आजचा योगाभ्यास सुरू करूया. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे. पाय वळून घ्यायचं आणि अंकासोबत श्रेणी संचलन श्वास घेऊन सुरुवात करायची.
एक अवस्थेत जेव्हा खांदे वळवायचे पूर्ण लक्ष पाठीच्या कण्याकडे असलं पाहिजे. दोन तीन चार पाच सहा श्वास गुळगुळ बंद लावून सावकाश सात उजवीकडे आठ पुन्हा एकदा श्वास घेऊन नऊ 10 श्वास करून कंबर थोडी वेळ टाकलं 11 मध्ये जायचं डोकं हात सोबत महत्वाचा अंक श्वास सोडून पुढे जायचं आपल्याला 13 फक्त हळूहळू डोकं हात सोबत पूर्ण खाली गेल्यानंतर मग हात साईड सोडायचे मान साईड सोडायची आणि श्वास प्रश्वास करत थांबायचं प्रत्येक प्रश्वासामध्ये शिथिल होत थोडं थोडं खाली जाण्याचा प्रयत्न लक्ष असेल आपल्या डोक्याकडे मेंदूकडे आणि चेहऱ्याच्या स्नायूंकडे स्मरणशक्ती वाढवणार आणि चेहऱ्यावरचं तेज कायम ठेवणारी ही स्थिती आहे चला प्रतिचा घेऊया 14 हात सरळ करत नंगा कोणाला लावा तुमच्या सोबत करते 15 आणि 16 परत चला दोन्ही हात मध्ये पूर्ण डावीकडे करून ठेवायचे शरीर सरळ ठेवत संचलन करायचं आपल्याला 1 उजवा पाय वरच्या आपल्याकडे होऊन जाईल त्यातून सरळ तो द्यायचा थांबायचं तिथे चढणं 2 4 5
सहा हात चेंज करून सात डावा पाय तो त्याच्यावर आणि त्याच्या स्टँडवर ताली पर्यंत थांबायचं आहे. आठ नऊ मागे गुडघ्याला सरळ थोडावर घेता तेवढा घ्यायचा. पोटापर्यंत आपल्याला स्ट्रेच जाणवला पाहिजे पर्यंत पायावर घ्यायचा आहे. 12 हातमध्ये घेत चमच करून 13 14 15 आणि 16 असं द्यायचं. चल उभ्या असं विरासन करायचं आज आपल्याला. उजवा पाय पुढे डावा पाय मागे स्थिती विकून घ्यायची. पाय बंद करून जास्तीत जास्त ठेवायचं आहे. अंदर येतं सावकाश. 1 दोन्ही हात पुढे 2 आता अंक 3 मध्ये उजव्या गुडघ्यातून वाकायचं 3 पूर्ण गुडघ्याच्या खाली 90 अंशाचा कोन होईल इथपर्यंत वाकायचं. नंतर 4 मध्ये कमरेतून मागे जायचं आहे. 4 हात सोबत सुद्धा त्यांना कानाला लागलेले असतील. 5 6 7 8 पुन्हा एकदा स्थिती घ्यायची. आता डावा पाय पुढे उजवा पाय मागे 1 2 3 थोडंसं आपल्यानंतर व्यवस्थित स्थिती येईल ना. मुलगा पूर्ण आपला पाहिजे. 4 मागे पाठीच्या कणाला या ठिकाणी बॅकवर्ड बेंडिंग मिळतं. पाठीच्या कण्याशी संबंधित जे काही विकार असतील ना त्यासाठी फार फायदेशीर असं असतं. पाच 6 7 आणि 8 तारवाच्या सूर्यनमस्कारासाठी सूर्यनमस्काराची सुरुवातीची प्रार्थना. Amen.
मंत्रावळ होऊ दे. पहिला मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रां मित्राय नमः. पुढील मंत्र ओम ह्रीं रवये नमः. पुढचा मंत्र आपला आहे ओम ह्रूं सूर्याय नमः. पुढचा मंत्र आहे ओम ह्रैं भाण्वे नमः. पुढचा मंत्र आहे ओम ह्रौं खगाय नमः.
8 9 10 11 12 पुढचा मंत्र ओम रह पुष्णे नमः ऊर्ध्व नमस्कारासन हस्तपादासन दक्षिण पाद प्रसरणासन द्विपाद प्रसरणासन भुजानुवासन संस्थान प्रणिपतासन भुजंगासन भूधरासन भुजानुवासन दक्षिण पाद संकोचनासन हस्तपादासन नमस्कारासन दीर्घ श्वास करायचे आता उद्या सूर्यनमस्काराची नंतरची प्रार्थना आनंद मंदिराची स्थिती घे गुडघ्यावर पोचावर प्राणास नीट संतुलन मिळाले की डोळे मिटून स्थिर राहायचं आहे आपल्याला हे संतुलन ही स्थिरता अतिशय महत्वाची मनाची एकाग्रता वाढवणारी कुठले काम आपण अधिक कॉन्सन्ट्रेशन करू शकतो वज्रासनाच्या स्थितीमध्ये यायचे जेवणानंतर केल्या जाणारं हे एकमेव आसन आहे पाचन शक्ती सुधारण्यासाठी आसनाची मदत होते म्हणून जेवणानंतर दररोज साधारणतः 10 मिनिट कमीत कमी हे आसन केलं पाहिजे आता डावीकडून डावा पाय उजवीकडून उजवा पाय काढायचा आहे आणि शवासनाच्या स्थितीमध्ये जायचं आहे
चला थोडं रिलॅक्स झालो आपण. आता करायचं आपल्याला आठवड्याच्या स्थितीमध्ये पवन मुक्तासन. स्थिती घ्या सगळेजण. मिळाले नाही पाहिजे होता आपल्याकडे उठलेली. हात हलकीशी डोक्या मागे ताणलेले ठेवायचे. हलवडी थोडी छातीकडे करून घ्यायची. मानेच्या मनके सरवतील अशा पद्धतीने अंक देतोय. 1 तुझा पाय सावकाश 45 दिवसापर्यंत बरोबर अर्ध्यापर्यंत थांबायचा. डोळ्यांनी पायाचा अंगाने एकाच पायावर आला पाहिजे. गुडघ्यातून सरळ असला पाहिजे. 2 नवदोषात गुडघ्यातून सरळ तांबा ठेवायचा. पोचा आपल्याकडे उरलेला पोचाचा ताण सुटणे द्यायचा शेवटपर्यंत. 3 फोन करायचा. हाताने आपल्याकडे उडवून घ्यायचा. तुमची डावीकडे घेत पोटावर दाबून ठेवायचा. लक्ष पोटामध्ये ठेवायचं आहे. 4 माणूस त्याची हनुवटी गुडघ्याला आणायची आणि डावा पायाचं रोटेशन. अंडाकृती पाय ठेवायचा स्लो, खूप फास्ट नाही. 3 वेळेला क्लॉकवाईज, 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. आणि मग तुम्ही त्याच्या मोठी ठिकाणी 5 हनुवटी छातीकडे घे, थोडंसं मान ठेवायची. 6 7 अर्ध्यापर्यंत पाय खाली थांबायची स्थिती. आणि हळूच 8. छान. आता डावा पाय 1 त्याच्या दिवसापर्यंत छान होत. 2 इथं आपण द्यायचा इतका सरळ इतका सरळ द्यायचा. 3 करा आपल्याकडे द्या. लक्ष पोटामध्ये ठेवा. आता डावीकडच्या दबलेले असतात, उजवीकडचे थोडेसे ताणलेले स्थितीमध्ये असतात. 4 माणूस त्याची हनुवटी गुडघ्याजवळ. उजव्या पायाच्या रोटेशन पहिले अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला आणि मग क्लॉकवाईज 3 वेळेला. आणि द्यायचा मग बोल ठिकाणी 5 6 7 पर्यंत खाली हळूवार 8 सावकाश. श्वास घेऊन दोन्ही पाय सुरुवात करूया. 1 दोन्ही पाय 25 दिवसामध्ये. 2 नवदोषात त्याच्यातून सरळ घे, पोटाचा ताण कायम. 3 फोन करा. दोन्ही हाताने गुडघे आपल्याकडे ओढून घ्या. मान उचलून हनुवटी पण या चक्रामध्ये आता गुडघ्याजवळ येते. शरीराची स्थिती जर आपण एखादं गाठोडं बांधतो ना त्या पद्धतीची असते. आणि आता या ठिकाणी लक्ष पाठीकडे ठेवत शांत डावीकडे उजवीकडे रोलवायचं. पाठीचा छान मसाज होईल अशा पद्धतीने रोलवायचं. मान उचललेली असते, पाय आपल्याकडे उठलेले असतात. पाठीला एक प्रकारचा ताण असतो. पाठ सैलने सुटते आणि आपल्याला जमिनीवर पाठीला रगडायचं आहे. 3 वेळेला दोन्हीकडे झालं किंवा मध्ये स्थिर व्हायचं. पुढे मागे पुढे बॉलवर येण्याचा प्रयत्न. स्थिर पुन्हा. 6 7 आणि 8 हळूच श्वासामध्ये रिलॅक्स व्हायचं. पण तसा केला आपण किती सुंदर असा असं. आपल्या शरीरामध्ये आपण 5 प्रकारचे वायू असतो. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. या 5ही प्रकारच्या वायूचं प्रमाण व्यवस्थित ठेवण्याचं काम पवन मुक्तासन करत असतं.
लांब श्वास, हळूहळू प्रश्वास, रिलॅक्स व्हायचं. आणि आता आपण पुढे पाठीच्या कण्याच्या विकाराशी संबंधित असलेले जे मकर क्रीडासनाचे भाग आहेत ना ते पाहणार. एक एक करून आपण मकर क्रीडासनाचा भाग करूया. मग परत एकदा स्थिती घ्या सगळ्यांनी छान. टोचे मिळालेले पायचे आपल्याकडे उरलेले हात हलके क्रमांक ताणून ठेवायचे आणि ती थोडी खाली करायची म्हणजे मानेचे मणके नीट सरळ होतात. ही झाली आपली स्थिती. भाग 1 करूया आपण मकर क्रीडासनाचा, जो स्पेशली सर्वायकल स्पॉन्डिलोसिससाठी मानेच्या मणक्यांसाठी लाभदायक असतो. सुरुवात करूया. अंक देतोय हळूवारपणे, व्यवस्थित करायचं. सगळ्यांना माझ्या सूचनांकडे लक्ष ठेवत ठेवत करायचं म्हणजे चूक होणार नाही. 1 दोन्ही हात साईडला खांद्याच्या रेषेमध्ये. 2 उजवा पाय उचलायचा, उजव्या पायाची टाच डावा पायाचा अंगठा आणि पहिलं बोट याच्यामध्ये ठेवायचं. डावा पायाचा पोचा आपल्याकडे ताणून घ्यायचा म्हणजे टाच बरोबर त्याच्यामध्ये फिक्स बसते. दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये. हे अंक 2 ची स्थिती झाली. 3 अंक 3 मध्ये दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये उजवीकडे जाऊ द्यायचे. उजव्या पायाची करवळे जमिनीला लागेल अशा पद्धतीने. मान डावीकडे, डावा थोडासा खाली, डावा कान जमिनीला लागेल अशा पद्धतीने मान. खांदे उचलून द्यायचे नाहीये. कंबर पुढे उचललं जाईल तर चालेल पण खांदे जमिनीला लागलेले असले. श्वास प्रश्वास करत थांबायचा. श्वास प्रश्वास थोडा स्वतःला शिथिल करत जा. तिचे एकदम श्वास प्रश्वास ताण जाणवतो आणि मग छान शिथिलता येते. आणि मग या स्थितीमध्ये बघायचं आहे ताण आपला कुठे येतो आहे. या स्थितीमध्ये आपला विशेष ताण जो असतो, स्ट्रेच जो असतो तो मानेच्या मणक्यांकडे असतो. C1 to C5 ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत. आणि तिथे लक्ष द्यायचं आणि त्या भागाला शिथिल करत जायचं. त्या मणक्यांना शिथिल करायचं. लांब श्वास, हळूहळू श्वास. त्या भागामध्ये जर काही विकार असतील तर ते आपोआप दूर होतील. पण मन मात्र तिथे पाहिजे. मनाने त्या ठिकाणी श्वास प्रश्वास करत शिथिल करत राहायचं. या स्थितीमध्ये आपल्याला साधारणतः 20 ते 40 श्वास प्रश्वास थांबायचं असतं. जर कोणाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, मानेचं दुखणं असेल, खांद्यामध्ये दुखणे येत असतील, हात दुखत असेल तर हे आसन नियमित केल्याने आपल्याला त्याचा व्यवस्थित लाभ मिळतो. आता पुढच्या अंगामध्ये अगदी हळूवार सरळायचं आहे. 4 सावकाश दोन्ही पाय सरळ, मान सरळ, हात दूर जागेवर. 5 आता दोन्ही पाय डाव्या बाजूला घ्यायचे, सरळ रेषेकडे जाऊ द्यायचे. उजव्या पायाचा अंगठा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. मान उजवीकडे, उजवा थोडासा खाली, मानेला स्पेस मिळाला पाहिजे म्हणून. आता उजवा कान जमिनीला लावण्याचा प्रयत्न. स्थिती झाली छान. गुडघ्यातून पाय सरळ आहेत. आता श्वास प्रश्वास करत थांबायचं. बरा पुन्हा स्वतःला शिथिल करत जायचं. पहिले 2-3 श्वास प्रश्वासच फक्त आपल्याला ताण थोडासा क्लेश जाणवतो आणि मग हळूहळू कम्फर्टेबल व्हायला लागतो की या पूर्ण स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला श्वासनाप्रमाणे आनंद मिळायला लागतो. तो मिळत असेल तर समजायचं की आपला आसन छान साध्य झाला आहे. लांब श्वास, हळूहळू प्रश्वास. लक्ष बरोबर मानेच्या मणक्यांकडे असू द्या. शारीरिक कृतीसोबत मनाचा जो रोल आहे तो महत्त्वाचा असतो. मनाने आपण जर त्या ठिकाणी असलो तर तिथे आपल्याला फायदा फार लवकर होतो. म्हणून शरीर, तन आणि मन दोन्ही एक ठेवून आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे. आपण आसन करतो आहे, मनातले जे भलते विचार सुरू असतील तर मग त्या आसनाचे आपल्याला पूर्ण फायदे नाही मिळत.
पण आसनांच्या सोबत ज्या ज्या गोष्टीसाठी ज्या ज्या भागासाठी आपण आसन करतोय त्या भागावर लक्ष केंद्रित करतच ते आसन केलं पाहिजे. श्वास हळूहळू श्वास बघा काय जाणवतं त्या ठिकाणी. एक प्रकारची छान शिथिलता तिथले मटके तिथले स्टाईल छान असे कसे रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. सहा हळूहळू सरळ येण्याचे पाय, हात सरळ होईल, मान सरळ होईल. या अंकामध्ये 3 गोष्टी वस्तू सोबतच होतात. 7 पाय उचलून फक्त तिथेच बाजूला खाली ठेवून द्यायचा. 8 हात हे श्वास लांब. आता दुसऱ्या पायाने करायचं आपला 1 आता डावा पाय उचलायचा, हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे. 2 डावा पाय उचलायचा, उजव्या पायाचा अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मध्ये ठेवायचं. पाऊच आपल्याकडे छान उडून घेतला की पायाला व्यवस्थित ताणतो, उलटा पाय सरळ पण राहतो आणि आपला डावा पाय त्याच्यावर छान फिक्स पण बसतो. ही पोझिशन व्यवस्थित करून घ्यायची. 3 आता दोन्ही पाय डावीकडे जातील, मान उजवीकडे येईल, उजवा हात थोडा खाली. उजवा कान जमिनीला लावण्याचा प्रयत्न, खांदे उचलू द्यायचे नाही. पीळ जो बसतो किंवा ताण जो येतो तो बिलकुल मानेच्या मणक्यांवर येतो. लक्ष तिथे असेल आपलं. श्वास घ्यायचा आणि तिथे शिथिल ताणण्याचा प्रयत्न करायचा. शरीर सोडायचेच नाही आपले बिलकुल शरीरातले सगळे. रिलॅक्स झालं पाहिजे आपण पूर्ण स्थितीमध्ये, आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये श्वासाप्रमाणे रिलॅक्स. श्वास घ्यायचा, प्रश्वासामध्ये शरीर आपण असे चिंचित सोडत जायचं. खूप सुंदर, छान होत आहे. सर्वांची स्थिती पण सुंदर आहे. शरीरामध्ये आपला पाठीचा कणा म्हणजे मेरुदंड फार महत्वाचा भाग असतो. तिथूनच संपूर्ण शरीरापर्यंत जाणारा नळ श्वास होत असतात. त्यामुळे आपल्या मेरुदंडाची, पाठीच्या कण्याची, सर्व मणक्यांची अवस्था व्यवस्थित चांगली असली पाहिजे, हेल्दी असली पाहिजे. चार हळूहळू पाय सरळ येईल, मान सरळ होईल, हात मूळ ठिकाणी येईल. 5 दुसऱ्या बाजूला. आता डावा हात थोडा खाली, मान डावीकडे. बघा खांदे उचलतात का, उचलू द्यायचे नाही, खांदे जमिनीला स्पर्श करत असतील. खूप छान. पण पाठीचा कणा आहे ना, एकटा एकीकडे पीळ देतो, दुसरा दुसरीकडे पीळ देतो आणि तो पीळही जिथे आपल्याला आवश्यक आहे बरोबर तिथेच देतो. या स्थितीमध्ये आपण मानेच्या मणक्यांसाठी करतोय. श्वास हळूहळू श्वास शिथिल. आतून समजण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा की पहा पीळ कुठे बरोबर येतोय आणि आपण शिथिलता आणण्याचा प्रयत्न केला तर तो भाग शिथिल होतोय की नाही होतोय याकडे लक्ष द्यायचं. शिथिल झाल्यानंतर तिथे काय जाणवतं ते पण बघायचं. एक प्रकारचा हलकेपणा, छान रिलॅक्स झाल्यासारखं वाटायला पाहिजे. ते जर वाटत असेल तर समजायचं की आपली स्थिती नीट आली आहे आणि आपला पिढी बरोबर योग्य ठिकाणी येतोय. काहीतरी करायचं म्हणून असं नसतं करायचं. ती परफेक्ट असं केलं तर त्याचे परफेक्ट फायदे मिळणार. आसनामध्ये जर उणीव राहिली तर त्याच्या फायद्यांमध्ये सुद्धा उणीव राहणार. श्वास करत शिथिल बिलकुल. आणि ती शिथिल मला तुमच्या चेहऱ्यावर पण ती छान दिसते. त्रास कमी झाला, आपण रिलॅक्स झालो की चेहरा पण अगदी प्रसन्न वाटतो. छान होत आहे सर्वांचं. परत एक सांगत येतोय 5
6 अंक येतात. 6 7 ठेवा बसल्याचा हळूच तिथे बाजूला ठेवून द्यायचा. 8 आणि आता शवासनाची स्थिती घ्यायची, रिलॅक्स व्हायचं आहे. पायामध्ये अंतर वाढवून द्या. दोन्ही हात घराच्या आजूबाजूला ठेवा. मान कम्फर्टेबल वाटेल की नाही शक्यतो उजवीकडे ठेवली तर चालेल. आणि पुन्हा लांब श्वास घेऊन श्वास करायचा. आसन केल्यानंतर शवासनामध्ये रिलॅक्स व्हायला पाहिजे. आणि रिलॅक्स होत असताना आसनामध्ये आपण ज्या ठिकाणी ताण दिला होता त्या ठिकाणी लक्ष केंद्रित जास्त करायचं आणि तो भाग जास्त शिथिल करायचा. पूर्ण शरीराला शिथिलता मिळते. ज्या स्नायूंना आपण थकवलं होतं त्यांना रिलॅक्स करायचं. दबाव पूर्ण जाऊ द्यायचा आणि मग पुढच्या आसनाला सुरुवात करायची असते. म्हणून पाठीवरचे आसन झाल्यावर आपण नेहमी शवासन करत असतो आणि पोटावरचं आसन झाल्यावर असंच रिलॅक्स होण्यासाठी आपण मकरासन करत असतो. 1 तासभर जर योग अभ्यास केला तरी थकवा येत नाही. पण 1 तासभर जर आपण व्यायाम केला तर आपलं शरीर थोडंसं थकल्यासारखं वाटतं. पण आसनाच्या वर्गातून बाहेर पडत असताना आपण प्रसन्न ताजेतवाने होऊन बाहेर पडत असतो. मकरासनाच्या प्रत्येक स्थितीमध्ये साधारणतः कमीत कमी 20 श्वास प्रश्वास थांबायचं आणि आसन संपलं की शवासनामध्ये 20 श्वास प्रश्वास थांबायचं. हे लक्ष ठेवायचं तरी करत असताना. जर कोणाला काही त्रास असेल तर त्यांनी हा सराव घरी पण करायचा आहे. चला आता परत एकदा स्थिती घ्या. आता दुसरा भाग करणार आहोत आपण मकरासनाचा. परत माझ्या सूचनांकडे लक्ष देत करायचं आहे. मी सांगतो त्या पद्धतीने करायचं. एकूण 4 भाग करणार आहे आपण आसन. हा दुसरा भाग. स्थिती किती नीट बघितलं. चला करायला सुरुवात करतो. 1 दोन्ही हात साईडला खांद्याच्या रेषेमध्ये. अंक 2 मध्ये 2 उजवा पाय फक्त वर उचलायचा. साधारणतः 30 डिग्री पर्यंत, 45 पर्यंत नाही, 30 डिग्री पर्यंत वर उचलायचा. सरळ रेषेमध्ये उचलायचा पाहिजे. मग त्याला सगळं डावीकडे घ्यायचं गोलाकार आणि डाव्या बाजूला म्हणजे डाव्या पायाच्या डाव्या बाजूला ठेवायचा. टाच ठेवायची आणि अंगठा जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करायचा. मान उजवीकडे, उजवा थोडा खाली. पाय उचलून खाली घ्यायचा. ठेवायचा टाच. ती टाचने ठेवायची आणि अंगठा उजवीकडे लावायचा. मान उजवीकडे. टाच ठेवायची आणि पाय तो सरळ राहायचा. सरळ राहायचा. खाना लांब श्वास घेऊन थांबायचं. माणूस इकडे थोडासा खाली माणसाची स्पेस मिळण्याचा प्रयत्न. आता पुन्हा श्वास प्रश्वास करत बघायचं शरीरामध्ये आता ताण कुठे येतोय. आता यावेळेला ताण मानेच्या मणक्याच्या थोडा खाली येतो म्हणजे पाठीकडे येतो. पाठीचे जे मणके ज्याला थोडासे कोटिब्री आपण असं म्हणतो तिथे पीळ बसतो. तो ऑब्झर्व करायचा, तो अनुभवायचा आणि तिथे शिथिलता आणायची आहे. पहिल्या भागामध्ये आपण ती मानेच्या मणक्यांकडे कॉन्सन्ट्रेट करत होतो, तर यावेळेला थोडं खाली कॉन्सन्ट्रेट करत आहोत. बारावर मणके असतात T1 to T12 पर्यंत. तिथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पाठीचं दुखणं असेल ना तर ते कमी होतं. आता हळूवार पुढचा घेतोय तो पाय उचलायचा आहे. परत आपला वर ठिकाणी आणायचा.
ठेवून द्यायचा आहे. आता 5 मध्ये डावा पाय उचलायचा आहे आणि तो उजवीकडे आणायचा आहे. 5 30 अंशापर्यंत उचलायचा सरळ आणि मग उजवीकडे आणून ठेवून द्यायचा. टाच ठेवायची, तोंडच्या खाली करत झोप. उजवीकडे आपला डावा पाय चांगला जमिनीला लावण्याचा प्रयत्न, मान डावीकडे, डावा हात थोडा खाली. श्वास प्रश्वास करत थांबायचं, पुन्हा रिलॅक्स करायचं. परत लक्ष आपलं त्याच ठिकाणी पाठीच्या मणक्यांकडे आणि शिथिलता. क्रमाक्रमाने आपण खाली खाली जातोय. बरोबर पहिल्यावर भागाकडे लक्ष दिलं, तिथे पीळ दिला, तिथे शिथिलता आणली, मग थोडंसं खाली येतोय, तिथे पीळ देतोय आणि तिथे शिथिलता आणतोय आहे. आपल्या मणक्यांमध्ये ज्या मुवमेंट्स होतात की नाही, त्या मुवमेंट व्यवस्थित स्मूथली चालू राहिल्या पाहिजे. त्यासाठी हा मणक्यांचा व्यायाम आपण करतोय. मणक्यामध्ये गॅप वाढणार नाही, 2 मणक्यांच्या मध्ये असल्याचे जे कार्टिलेज असतं त्याची चीज होणार नाही. या सगळ्यासाठी हे आसन उपयोगाचं आहे. लहान श्वास, हळूहळू प्रश्वास आणि शिथिलता. आणि तिथे बरोबर काय फरक जाणवतो तो अनुभवा. तिथे आपल्याला काही रिलॅक्स वाटतं की नाही ते पहा. मनाने बरोबर त्या ठिकाणी आपल्याला तो ताण जाणवतो का तेही अनुभवायचा आहे. थोडी सवय झाली की आपल्याला बरोबर आपलं लक्ष तिथे जातं आणि आपल्याला तिथे काय बदल घडतो तो पण कळायला लागतो. मग आसन समजलं असं आपल्याला म्हणता येतं. परत दिसायचं देतो आता 6 आणि शेवटचा अंक 8 हात वर घ्यायचे. 1 4 1 4 वर घालायचं. रिलॅक्स, श्वासाने घेऊन रिलॅक्स व्हायचं आहे. श्वास प्रश्वास. हा भाग लक्षात ठेवायचा आता पाठीच्यासाठी. आणि 8 अंकामध्ये बरोबर 1 अंकामध्ये पाय उचलून 30 अंशापर्यंत, 2 अंकामध्ये डावीकडे ठेवायचा, 3 अंकामध्ये उचलून बरोबर घ्यायचा, 4 अंकामध्ये खाली जायचा, 5 अंकामध्ये डावा पाय वर येईल, 6 मध्ये उजवीकडे येईल, 7 मध्ये परत वर, पूर्ण स्थितीमध्ये अशा पद्धतीने यायचं. आता पुढचा भाग करायचा आपल्याला मगर विकासाचा पुढचा भाग. आता आपण पुन्हा थोडा खालच्या मणक्यांसाठी. आता कमरेकडे जातो आपण हळूहळू. जे लंबार वर्टिब्रल ज्याला म्हणतो की नाही आपण तिकडे जातो आहे. C1 to C7 झालं, T1 to T12 झालं. आता L1 to L5 साठी स्थिती घेतली नीट. परत जवळ पाय घेऊन घ्या, वरची मिळालेले पाय छोटा आपल्याकडे ओढलेली. आता अंक जो सूचना आहे तो सूचनेनुसार करायचा आहे. ठीक आहे. 1 2 या साईडला, 2. आता दोन्ही पाय जवळ घ्यायचे, पायामध्ये अंतर ठेवायचं, टाच शक्ती जवळ घ्यायची. उलट्या पायाच्या दोन्ही पावलांमध्ये साधारणतः 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. दोन्ही गुडघे दोन्हीकडे सेम सोडलेले असतील.
दोन्ही सैल सोडून द्यायची दोन्हीकडे. ठीक आहे, ही झाली आता दोनची स्थिती. 3. आता दोन्ही गुडघे उजवीकडे. उजव्या पायाचा गुडघा जमिनीला लागेल, डावा पायाचा गुडघा उजव्या पायाच्या तळपायाच्या जवळ येईल. मांडावीकडे डावा थोडासा खाली घ्यायचा. जिकडे मान जाते ना तिकडचा हात थोडा खाली घ्यायचा, म्हणजे मान आपल्याला बरोबर पूर्ण खाली करा, थोडीशी स्पेस जागा मिळते. डावा कान जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता लक्ष द्यायचं बरोबर आपल्या कमरेकडे. कमरेच्या तिथे असलेले जे मणके आहेत की नाही त्याच्याकडे. आणि लांब श्वास घेऊन तिथे शिथिलता शिथिल करत जायचं. सैल सोडत जायचं. लांब श्वास, हळूहळू प्रश्वास. बघा आता बरोबर तो ताण जो स्ट्रेस आहे जो पीळ आहे तो बरोबर त्या ठिकाणी खाली कमरेकडे जाणवतो का? जर जाणवत असेल तर समजायचं की आपली स्थिती बरोबर आलेली आहे. नावाचा मुलगा सुद्धा जमिनीच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू न्यायचा, म्हणजे खूप ताणून त्रास करून नाही न्यायचा. पण आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे की तोही जमिनीपर्यंत राहील. उजव्या पायाच्या तळपायाच्या जवळ जमिनीजवळ घेतो आणि उजवा गुडघा तर जमिनीला लागलाच आहे. खांदे नाही उचलले, कंबर मात्र या ठिकाणी उचलली असते आणि कमरेच्या ठिकाणी सुपीळ आलेला असतो. त्याचा अनुभव घ्यायचा, लक्ष त्या ठिकाणी ठेवायचं. श्वास प्रश्वास करत शिथिल करत जा. ही स्थिती पुन्हा विश्वास प्रश्वासाची असली पाहिजे. हळूहळू तर परत यायचं आहे. हळूहळू यायचं पूर्ण. पुन्हा पहिले सारखा 2 मिनिटमध्ये अंतर असतं, कॉलमध्ये अंतर असतं, कॉलेज. आता दुसरीकडे जायचं आपल्याला. डाव्या बाजूला आता डावा गुडघा जमिनीपर्यंत जाईल आणि उजवा गुडघा डाव्या पायाच्या तळपायाच्या जवळ येईल. उजवा थोडा खाली मान उजवीकडे. छान आहे सर्वांची स्थिती. श्वास प्रश्वास आणि लक्ष बरोबर आता कमरेच्या मणक्यांकडे. कंबरवर पर्यंत बरोबर लक्ष ठेवायचं. तिथे पहा कसा थोडासा पीळ बसलेला आहे, कसा त्याला शिथिल करा. लांब श्वास घ्या, हळूहळू प्रश्वास करा. पूर्ण छानसा कम्फर्टेबल वाटलं पाहिजे अशी स्थिती इथे. एकदा सवय झाली की आपण काहीतरी खूप कठीण अवघड असं आसन करतो असं वाटत नाही. अगदी सहजगत्या हे सगळ्या कृती व्हायला पाहिजे. सराव झाला की शिथिलताही खूप लवकर मिळते. मग आपल्याला 2-3 श्वासामध्ये आपण पूर्ण छान शिथिल होतो आणि रिलॅक्स मग त्या ठिकाणी फक्त मन ठेवून श्वास प्रश्वास करत राहतो. त्या सर्वांचं अगदी व्यवस्थित पोझिशन पण बरोबर आहे. श्वास हळूहळू प्रश्वास सुरू आहे. मन मात्र आपलं फक्त आपल्या शरीरासोबतच आहे, तिकडे कुठेही जाऊ देत नाही आहे आपण त्याला. परत चांद अगदी सावकाश. 6 हळूहळू यायचं बरं.
कारण ज्या आसनाच्या स्थितीमध्ये असतो तिथे आपण शरीराला ताण ध्यान दिलेला असतो, त्यामुळे तो हळूहळू सैल झाला पाहिजे. 7 दोन्ही पाय 8 रिलॅक्स. श्वासन 3 भाग केले आपण. आता एकच भाग करायचा राहिला आपला, चौथा भाग करूयानंतर. थोडा रिलॅक्स होती. लहान श्वास प्रश्वास करून शरीराला स्थिर करून घ्या. आसनाच्या नंतर जे श्वासन करत असतो पण त्याकडे दुर्लक्ष कधी करायचं नाही, कारण श्वासन हे आपल्याला आसना इतकंच महत्वाचं असतं. ज्या स्नायूंना आपण ताण दिलेला असतो त्यांना रिलॅक्स करणं जरुरी असतं. योग्य रीतीने जर आपण आसनं केली तर त्याचे आपल्याला योग्य रीतीने फायदे सुद्धा प्राप्त होतात. चला आता परत एकदा स्थिती घ्या. पुढचा चौथा भाग करतोय आपण आजचा शेवटचा. तसे एकंदरीत मगरग्रासाचे 6 भाग आहेत, त्यातले आपण 4 भागात अभ्यास करतोय. हे तिसरी सगळ्यांनी नीट पोचणारे पाहिजे आपल्याला ओढलेली आहे. अंक देतोय. आता दोन्ही पाय सोबत एकमेकांना लागलेल्या स्थितीमध्येच या भागामध्ये आपल्याला घ्यायचे असतात. ठीक आहे, अंक ती सुरुवात करू. 1 दोन्ही हात पहिले खांद्याच्या दिशेमध्ये, 2 दोन्ही पाय सोबत एकाच वेळेस घ्यायचे बरं, आणि जवळ घ्यायचे पण खूप नितंबाच्या जवळ नाही घ्यायचे. ज्या ठिकाणी आपला गुडघा होता की नाही त्या ठिकाणी पाय आले पाहिजे, म्हणजे गुडघ्याच्या खाली 90 अंशाचा सरळ आपण बसला पाहिजे, असे पाय असावे. गुडघ्याला गुडघा लागलेला, पायाला पाय लागलेले उचलण्यामध्ये 3. आता दोन्ही गुडघे एकमेकां सोबत उजवीकडे जाऊ द्यायचे. डाव्या गुडघ्याने जमतोय आपण उजव्या गुडघ्याला दाबत खाली नेतोय. अशा पद्धतीने उजव्या गुडघा जमिनीला लागेपर्यंत खाली जायचं आहे. पावलावर पाऊल उचलले जाईल. पाऊल उचललं गेलं पाहिजे. पुन्हा श्वास प्रश्वास करत थांबायचा. याही वेळेस लक्ष आपलं कमरेकडेच असलं पाहिजे. श्वास हळूहळू श्वास. बरोबर आपल्याला आतून सुद्धा आसन समजत गेलं पाहिजे बरं. म्हणजे पहिला भाग केला आपण तो मानेच्या मणक्यासाठी केला, दुसरा भाग केला आपण ते पाठीच्या मणक्यासाठी केला, आणि तिसरा आणि चौथा भाग जो करतोय तो कमरेसाठी करतो. श्वास हळूहळू प्रश्वास आणि बरोबर सैल सोडायची. तिथले स्नायू सगळे शिथिल करायचे.
बघा आपल्याला तिथे शिथिल सोडता येत आहे का, शिथिलता जाणवते का तिथे, तिथे आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं का, हे मनाने ऑब्झर्व करत राहायचं. म्हणजे बरोबर मनही आपल्या शरीराच्या सोबत राहतं आणि आपल्याला तिथे बरोबर शिथिलता सुद्धा प्राप्त होते. श्वास हळूहळू श्वास. आपण स्वतंत्रपणे प्रॅक्टिस म्हणून करत असताना मनातल्या मनात श्वास मोजायला सुद्धा हरकत नाही, पण श्वास मोजण्याकडे अधिक कॉन्सन्ट्रेशन नसावं. कॉन्सन्ट्रेशन असावं आपलं मणक्यांकडेच. अतिशय सुंदर. अशा पद्धतीने आसन व्हायला पाहिजे. तर आपल्याला लाभदायक होतं. उपचारात्मक आसन आहे. पाठीच्या कण्याशी संबंधित, मेरुदंडाशी संबंधित जे जे काही विकार असतील ते सगळे दूर करण्यासाठी आसन करायचं असतं. तर तिचा अर्थ होता 4 हळूहळू पाय सरळ येतील, मान सरळ होईल, हात सरळ ठिकाणी जाईल. काय तिला अंतर तसंच राहील. बरोबर जिथे पोझिशन पाहिजे घेतली होती तिथेच सरळ द्यायची आहे. दुसऱ्या बाजूला द्यायचं. आता डावा गुडघा जमिनीला लावायचा आहे. उजव्या गुडघ्याच्या जमिनीवर डाव्या गुडघ्याला आपण प्रेस करत नेतो असं न्यायचं आहे. गुडघ्यावर गुडघा लागलेला असेल, पोचावर पोचा असेल, टाचावर टाच असेल. बरोबर. आता मान थोडी उजवीकडे, उजवा थोडा खाली आणि लांब श्वास प्रश्वास. पुन्हा श्वास घ्यायचा. श्वासामध्ये स्वतःला शिथिल करत जायचं. रिलॅक्स. श्वास घ्यायचा. प्रश्वासामध्ये शिथिलता. उजवीकडे उजवा आणि लावण्याचा प्रयत्न. आणि लक्ष बरोबर जिथे ताण नसतो त्या ठिकाणी. ह्या गोष्टी हळूहळू नकळत झाल्या पाहिजे. म्हणजे आपण पाय डावीकडे घेतले तर मान उजवीकडे असली पाहिजे. उजवीकडे मान घेताना उजवा थोडासा खाली गेला पाहिजे. म्हणजे मानेला बरोबर थोडीशी स्पेस मिळते. व्यवस्थित खाली घेता येते. मान वळली पाहिजे. खांदे उचलू द्यायचे नाही. आणि बरोबर जिथे ताण येतो तिथे लक्ष केंद्रित करायचं. ह्या सगळ्या मकरक्रियासच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून मकरक्रियासन करायचं आहे. श्वास हळूहळू प्रश्वास. प्रश्वासामध्ये पुन्हा कंबर देवी सोडा, शरीर सोडा, शिथिल करत जा. मकरक्रियासनचे 4 भाग करायला साधारणतः 20 ते 25 मिनिट लागतात. एवढं जर केलं तर आपल्याला बिलकुल छान. जर दुखणं असेल, आपल्याला कमरेचं दुखणं असेल, मानेचं दुखणं असेल तर ते बिलकुल रिलॅक्स वाटायला लागतं. नियमितपणे जर केलं तर ते दुखणं पूर्णपणे दूर होतं. पण योग्य रीतीने केलं गेलं पाहिजे आणि नियमित केलं गेलं पाहिजे. बहुतेक वेळेला महिलांना कमर दुखीचा प्रॉब्लेम असतो. त्यांच्यासाठी सुद्धा फार लाभदायक. श्वास हळूहळू प्रश्वास सुरू आहे. आपले लक्ष त्या ठिकाणी आहे. कसं छान शिथिल वाटत आहे, रिलॅक्स वाटत आहे. आज एकूण आपण 1 ते 4 भाग केले आपण मकरक्रियासनचे. म्हणजे पाठीच्या कण्याला पूर्ण वरपासून खालपर्यंत इकडं इकडे असं थोडंसं रिलॅक्स करत पूर्ण पाठीचा कणा व्यवस्थित करून घेतला. एक प्रकारचं ट्रेनिंगच करून घेतो आपण मणक्यांचं, असं म्हटलं तरी हरकत नाही. हळूहळू परत या. आता 6 सावकाश यायचं. कुठेतरी त्रास घाईने झटक्याने परत नाही यायची कधीच. कुठल्याच असणार. आता दोन्ही पाय सोबत ना. 6 जाऊ दे जंगल ठिकाणी आपल्या मागे. 8 हात डोक्याकडे
श्वासोच्छ्वास करत थांबायचं. आता पूर्ण शरीर शिथिल, पूर्ण पाठीचा कणा शिथिल, एक हात शिथिल, दुसरा हात शिथिल, पोट शिथिल, छातीचा भाग शिथिल, मान शिथिल, चेहऱ्यावर पण शिथिल टाकायची, पूर्ण शरीर शिथिल करून द्यायचं. श्वास बरोबर श्वास, दीर्घ श्वसन ज्याला आपण म्हणतो, डीप ब्रीदिंग ज्याला आपण म्हणतो. योगासनाच्या वर्गामध्ये डीप ब्रीदिंगला सुद्धा एक वेगळं महत्व आहे. त्याला नॉर्मल तरी श्वास घ्यायचा आणि स्वतःला हळूहळू सोडायचा. चला आता थोड्या वेळ चालू आपण व्यवस्थित. नावाला श्वास झाले. आता दोन्ही पाय जवळ घ्यायचे, डावीकडे वळायचं, उजवा हात खाली टेकून उठून बसायचं. डाव्या बाजूला वळा, उजव्या हातावर टाकले उठायचं. आसनाचा भाग पूर्णच करायचा आपल्याला आणि थोडा प्राणायाम करायचा. तर दुसऱ्या भागामध्ये जायचं का लागेल? पाय ठेवायचा तो. चला. तो भाग नाही केला. सवाल लक्षातच नाही. मग तिथे कोण घ्यायचं? मला वाटलं की तो चौथा जो भाग आहे ना, तो भाग तुम्ही असा घेतला तर असा असा मला वाटतं त्रास झाला म्हणून नाही असा नाही, इतकं होत नाही. नाही असा हा चौथा घेता का नाही. असा मी तो पहिला पण टाळतो. पहिला दुसरा तिसरा नेहमी सारखा, चौथा हा घेते असा बराच सोबत जातो. चला, ठीक आहे. स्थिती घ्या. पद्मासन करा. पद्मासन. दोन्ही हातांमध्ये फक्त अनुलोम विलोम करायचा आहे आपल्याला. प्राणायाम आणि लांब श्वास प्रश्वास करून घ्या. उजव्या हाताची प्रणमुद्रा करत डाव्या नासिका बंद करून उजव्या नासिकेने श्वास घ्या. सुरुवात करायची.
लक्ष पूर्ण श्वास प्रश्वासावर. गती आपल्या नियंत्रणात ठेवायची. चला आता चालू चक्र सावकाश पूर्ण करून थांबायचं आपल्याला. तुम्हाला त्यानंतरमध्ये पाठणार सरळ मग काय उत्तम करायचे मी हरिओम म्हणेपर्यंत. खाली रोपायचे तुझ्याकडे पाठ उघडायचे माणसाला करायचे